नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बारामती या ठिकाणी आहोत आणि बारामतीची पोटनिवडणूक लागलेली आहे. या संदर्भात हाके सर आपल्यासोबत आहेत. सर, मला सांगा, बारामतीची पोटनिवडणूक लागली आणि तुम्ही बारामतीच्या दौऱ्यावर आहेत, काय सांगाल थोडक्यात? मी आज सुभेदार मल्हारराव होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं मी होळमुरुमला आलेलो होतो. तिथून मी बारामती विधानसभा कॉन्स्टिट्युन्सीमधल्या अनेक गावांना, माझे जुने सवंगडी आहेत, मित्र आहेत आणि चळवळीमधले सहकारी आहेत, त्यांच्या आग्रहाखातर मी आज बऱ्याच ठिकाणी चहा पाणी करत करत मी आज पळशी वगैरे या भागामध्ये आता आलेलो आहे. आणि पोटनिवडणुकीचं वातावरण आहे आणि मीडियामधून चर्चा सुरू आहेत. मला पण ह्या सगळ्या कार्यकर्त्यांचे शेकडो कॉल आहेत. त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतोय की आपल्याला काय करावं लागेल, कसं पुढं जावं लागेल. सहानुभूतीचं वातावरण आहे. या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसांना आपण अपिलिंग कशा पद्धतीनं त्यांच्या समोर आपण प्रश्नाची मांडणी करू, या संदर्भात चर्चा चालू आहेत. आणि बघू, महाराष्ट्र शासन काही सर्वसामान्य माणसांच्या, शेतकऱ्यांच्या मनातलं काम करत नाही, हे प्रश्न मांडू निवडणुकीच्या निमित्तानं. कारण संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष राहुरी आणि बारामती बाई इलेक्शनकडे लागलेलं आहे. त्यामुळे आम्ही ही संधी सोडणार नाही. आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत. आम्ही 24 आवर्स आम्ही या सामाजिक प्रश्नावरती, ओबीसींच्या प्रश्नावरती, SC STच्या प्रश्नावरती, शेतकऱ्यांच्या, शोषितांच्या प्रश्नावरती, बजेटवरती आम्ही नेहमी आवाज उठवतोय. मग आंदोलकानं फक्त आंदोलनच करत राहायचं का, भीकच मागत राहायची का? लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून जनतेच्या दरबारामध्ये जर चळवळीच्या कार्यकर्त्याला, आंदोलकाला जायला जर संधी मिळत असेल तर त्याचा त्यांनी युटिलाइज केलं पाहिजे, त्याच्या संधीचा उपयोग केला पाहिजे, असं मानणारा मी एक सर्वसामान्य कुटुंबामधला कार्यकर्ता आहे. तुमच्या नावाची चर्चा चालू आहे, नक्की काय सांगाल थोडक्यात? चर्चा आहे बघा, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नक्की काय भावना आहेत हे मला समजून घ्यायला आवडेल. आणि चळवळीच्या निमित्तानं बारामतीतल्या ग्रामीण भागांशी आपला चांगला कनेक्ट आहे, संपर्क आहे. आम्ही 1-2 दिवसामध्ये यावरती चांगली सखोल चर्चा करू आणि मग आम्ही भूमिका घेऊ. आता चर्चा काय, कार्यकर्ते चर्चा करत राहतात. बारामतीतल्या अनेक प्रश्नांवरती आम्ही आवाज उठवत आलेलो आहे. आज बारामतीमधल्या बागायती परिसरामधल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सुद्धा मला कॉल आहेत. अनेक कारखान्यांच्या संदर्भातले, ऊसदरांच्या संदर्भातले अनेक प्रश्न त्यांच्या समोर आहेत. त्यामुळं खूप काही आलबेल आहे, असं कोणी समजण्याच्या भानगडीत पडू नये. ओबीसी आरक्षणाचा विषय बरेच दिवस झालं सुरू आहे, तर त्याविषयी काय सांगाल? नाही नाही, ओबीसीच्या प्रश्नावर तर आम्ही आंदोलनं करतो आहोतच. आम्ही ओबीसीचे प्रश्न मांडत आलेलो आहोतच. आम्ही ओबीसीचं आरक्षण संपलंय असं आम्ही महाराष्ट्रात सांगतोय. तर ते कसं संपलंय हे त्या पंचायत राजच्या निवडणुकांमधले आम्ही सगळे पुराव्यानिशी या निवडणुकीच्या निमित्तानं या सगळ्या बांधवांना आम्ही समजावून सांगू. बारामतीचं जे उपजिल्हा रुग्णालय आहे, त्याचं नाव बदलण्याचा मध्ये विषय झाला, तर त्या संदर्भात काय सांगाल? हे बघा, बारामती वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय याचा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी GR काढून त्याचं नामकरण मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशतकोत्तर जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं जाहीर केलं. आता दादांचं अपघाती निधन झालं, वातावरण एकदम दुःखद आहे, पॅनिक आहे. अशा परिस्थितीमध्ये अशी कोण लोक आहेत की ज्यांनी गव्हर्नमेंटला सांगून परत एक GR तिथं पारित करून घेतला गेला? मुळात रुग्णालयाला सुद्धा अहिल्यादेवींचं नाव आहे, मेन कमानीला सुद्धा मातोश्री अहिल्यादेवींचं नाव आहे, महाविद्यालयाला सुद्धा अहिल्यादेवींचं नाव आहे. मग ते नाव हटवणार का? तुम्ही जो GR पारित केलाय, तुम्हाला नक्की कुठल्या महाभागाच्या डोक्यात असं आलंय की वर्षभरापूर्वी अहिल्यादेवींचं दिलेलं नाव, ते नाव हटवून तुम्हाला दादांचं नाव द्यायचं आहे का? दादांच्या नावाला आमचा विरोध असायचा? आमची एवढी वैचारिक दिवाळखोरी नाही किंवा आम्ही एवढी असंस्कृत नाही की आम्ही नावाला विरोध करू. मुळात बारामतीमध्ये विद्याप्रतिष्ठान आहे, बारामतीमध्ये KVK आहे, बारामतीचं विमानतळ आहे, अनेक आस्थापन आहेत ना, कारखाने कितीतरी आहेत. तुम्ही तिथं दादांचं नाव द्या, पण अहिल्यादेवी होळकरांचं नाव तिथं म्हणजे अहिल्यादेवींचा अवमान करायचा आहे का? आम्हाला इग्नोर करायचा आहे का? आम्हाला आमच्या बाबतीत दुजाभाव तुम्हाला निर्माण करायचा आहे का? हे असे अनेक प्रश्न आहेत ना. आणि आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत. आम्ही कोणाच्याही बापाला घाबरणारे नाही. आम्ही वास्तव लोकशाही मूल्यांसाठी, आरक्षणाच्या संरक्षणासाठी आम्ही लढत राहणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही आमच्या लोकांना, या सगळ्या जी जनता आहे त्या जनतेला या निमित्तानं त्यांच्या घराघरापर्यंत जाऊ, त्यांना समजावून सांगायचा निश्चित प्रयत्न करू. धन्यवाद. तर हे होते हाके सर. त्यांनी पोटनिवडणुकीबद्दल तसेच इतरही अनेक प्रश्नावर उहापोह केलेला आहे. धन्यवाद.